Okay, today we are going to see the next lecture of the linear inequations. Okay, in two variables. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आता वर्ड प्रॉब्लेम आपण बघतोय. त्यातले काल आपण दोन सॉल्ड एक्झाम्पल बघितले होते आणि दोन अनसॉल्ड बघितले होते 1.5 मधले. आता आपल्याला पुढचं सॉल्ड एक्झाम्पल बघायचं आहे, थर्ड सॉल्ड एक्झाम्पल बघायचं आहे. ठीक आहे, तर एक्झाम्पलमध्ये काय केलेलं आहे माहिती का, त्या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी एक डायग्राम आहे. ह्या डायग्राममध्ये काय दाखवलेलं आहे, इकडे एक स्ट्रीम आहे म्हणजे नदी आहे. ठीक आहे, नदीला या ठिकाणी इथे एक बोट आहे, याच्यामध्ये एक व्यक्ती बसलेला आहे. इकडे एक बोट आहे, याच्यामध्ये एक व्यक्ती बसलेला आहे. वन इज मूव्हिंग टुवर्ड्स दिस डायरेक्शन, वन इज मूव्हिंग टुवर्ड्स दिस डायरेक्शन. एक इकडे चाललाय, एक इकडे चाललेला आहे. आणि म्हणजे आता नदीचं स्ट्रीम तर एकाच डायरेक्शनला असणार. समजा नदी इकडून इकडे चाललेली. आता याच्यामध्ये मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. बघा क्वेश्चन काय तो आपण सगळ्यात पहिले बघून घेऊया. क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिलं आहे, अ बोट इज ट्रॅव्हल 16 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 24 किलोमीटर डाउनस्ट्रीम. बोट इज ट्रॅव्हल 16 किलोमीटर अपस्ट्रीम and 24 kilometer downstream. ओके, ठीक आहे. हा एक पार्ट इन देअर बोट्स. ठीक आहे, हा एक केस आहे. अजून एक केस आपल्याला काय दिलेली आपण ते बघू. सेकंड याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलंय द सेम बोट ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर अपस्ट्रीम. That same boat travels 36 kilometer upstream and 36 kilometer upstream and 48 kilometer downstream in 13 hours. इथे मी लिहितो इन 6 hours. ठीक आहे, आता अपस्ट्रीम काय. आता क्वेश्चन इथं त्यांनी काय दिलेलं आहे, क्वेश्चन बघूया. फाइंड द स्पीड ऑफ द स्ट्रीम अँड द बोट. फाइंड द वॉटर करंट दॅट इज स्ट्रीम. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. वॉटर करंट म्हणजे पाण्याचा स्पीड किती आहे. ठीक आहे, दॅट इज स्ट्रीम. इथे ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवतो. अँड स्पीड ऑफ वॉटर करंट अँड बोट असं लिहितो डायरेक्ट दोघांना. ठीक आहे, दिस इज द क्वेश्चन. आता या ठिकाणी एक नोट मी तुम्हाला सांगतो, जे इथं आन्सर मध्ये नाही दिलेला पण तुम्हाला माहित पाहिजे. अपस्ट्रीम म्हणजे काय आणि डाउनस्ट्रीम म्हणजे काय. डाउनस्ट्रीम म्हणजे काय, डाउनस्ट्रीम म्हणजे एक्झॅक्टली काय असतं लक्षात घ्या. या ठिकाणी when the direction of the boat is in the direction of the water current, when direction of the boat is in the direction of the water current. म्हणजे वॉटर करंटचा जो काही डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शनला जर का बोट पण जात असेल, दॅट इज द डाउनस्ट्रीम. अपस्ट्रीम म्हणजे काय, त्याचे ऑपोजिट असणार आहे. ठीक आहे, अपस्ट्रीम म्हणजे काय, द डायरेक्शन ऑफ द बोट अँड द वॉटर करंट आर ऑपोजिट. डायरेक्शन ऑफ बोट अँड वॉटर करंट आर opposite. ठीक है, this is all about upstream, this is all about downstream. ठीक है,
डाऊनस्ट्रीम दोघांची डायरेक्शन सेम, दोघांची म्हणजे वॉटर करंट आणि बोट, आणि दोघांची जर ऑपोजिट असली तर दॅट इज द अपस्ट्रीम. ओके, तर हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन लिहा, त्याच्यासोबत ही नोट लिहून घ्या. हा पार्ट लगेच आपण याच्यानंतर आन्सरकडे वळू. ओके, राईट डाऊन दिस. बघा, आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं गिवन आहेच, त्यांनी क्वेश्चन तुम्ही लिहिला असेल. पुढे बघू आपण. आता या ठिकाणी एक एक पार्ट आपल्याला बघायचा आहे. त्यांनी पहिल्या याच्यामध्ये गिवन काय, बोट ट्रॅव्हल्स 16 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. म्हणजे त्या ठिकाणी अपस्ट्रीमचा स्पीड आपल्याला काढायचा आहे आणि डाऊनस्ट्रीमचा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर एक एक पार्ट आपण या ठिकाणी लिहू. लेट स्पीड ऑफ द बोट x किलोमीटर पर आवर. ओके, and speed of water current is y किलोमीटर पर आवर. ठीक आहे. मग याच्यानंतर या ठिकाणी काय येते बघा, त्यांनी काय काय दिलेलं आहे. स्पीड ऑफ अपस्ट्रीम आपण लगेच लिहू इथे. स्पीड देअरफॉर स्पीड ऑफ डाउनस्ट्रीम, दोघांची ऍडिशन होईल x प्लस वाय किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ अपस्ट्रीम x मायनस वाय किलोमीटर पर आवर. म्हणजे डाउनस्ट्रीम म्हणजे काय, दोघांची डायरेक्शन सेम आहे, त्यामुळे दोघांचे स्पीड ऍड होतील. x प्लस वाय, कोणाचं, बोटचं आणि वॉटर करंटचा स्पीड. ठीक आहे. मग आता आपल्याला दिलेल्या कंडिशननुसार आपण काय काय दिलेलं आहे ते बघू. आता बघा, त्यांनी पहिले आपल्याला सांगितलेलं आहे, आपण एक बेसिक फॉर्म्युला या ठिकाणी सगळ्यात पहिले बघून घेऊ. ॲज स्पीडचा फॉर्म्युला काय असतो आपला, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. देअरफॉर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे. मग आपण इथे एक कन्सिडर करू, टाइम रिक्वायर टू किंवा फॉर 16 किलोमीटर अपस्ट्रीम. पहिली कंडिशन काय दिली आहे, 16 किलो. टाइम रिक्वायर्ड फॉर 16 किलोमीटर अपस्ट्रीम. किती लागणार आहे टाइम, हे बघा. टाइम म्हणजे डिस्टन्स, हे बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. आपलं रेग्युलर टाइमला इकडे आणलं, स्पीडला आपण खाली नेलं, डिस्टन्स बाय स्पीड. मग आता डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स तुम्हाला सांगितलं की 16 किलोमीटर. ठीक आहे. किती स्पीड आहे, अपस्ट्रीमचा स्पीड किती आहे, अपस्ट्रीमचा स्पीड आहे x मायनस वाय. इतका टाइम त्याला लागेल किलोमीटर पर आवर. म्हणजे किलोमीटर पर आवर इज द स्पीड. आपल्याला या ठिकाणी हा टाइम आहे, टाइम म्हटलं का आर मध्ये, कारण आपण ही स्पीड किलोमीटर पर आवर मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. पुढे नंतर आपण काय बघू इथे पुढे, देअरफॉर टाइम रिक्वायर फॉर किती किलोमीटर आहे डाऊनस्ट्रीम साठी, 24 किलोमीटर डाउनस्ट्रीम. ठीक आहे. 24 किलोमीटर डिस्टन्स, 24 स्पीड x प्लस वाय. इतका टाइम लागेल 24 किलोमीटर डाउनस्ट्रीम जायला. आणि त्यांनी काय सांगितलं, ह्या दोघांचा जो वेळ आहे, म्हणजे अपस्ट्रीमला जायचा वेळ आणि डाउनस्ट्रीमला जायचा वेळ, दोन्ही टाइम 6 आवर्स दिलेला आहे. किती दिलेला आहे, 6 आवर्स. देअरफॉर 16 अपॉन x मायनस वाय प्लस 24 अपॉन x प्लस वाय इज इक्वल टू 6 आवर्स. ठीक आहे. ही पहिल्या याच्यावर. ठीक आहे. आपण याला काय करू, x प्लस वायला मी आधी लिहितो. x प्लस वायची आपली लिहिण्याची पद्धत, पहिले आपण प्लसची टर्म लिहित जाऊ, नंतर पुढची टर्म जी आहे ती मायनसची घेऊया. याच्यासाठी किती वेळ लागतोय, 6 आवर्स. सिमिलरली फॉर सेकंड कंडिशन नुसार, सेकंड कंडिशन काय म्हणतायत,
36 किलोमीटर फॉर अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमसाठी 48 अपॉन डाऊनस्ट्रीम म्हणजे एक्स प्लस वाय, 36 फॉर अपस्ट्रीम एक्स मायनस वाय. किती टाइम लागतोय त्यांना? 13 आवर्स लागतोय. डायरेक्ट हे बघा, तुम्ही हे डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, पण तुम्हाला समजावं म्हणून आपण इथे लिहिले आणि तुम्ही परीक्षेत लिहिलं तरीही चालेल. ठीक आहे, इथपर्यंत आपण एकदा बघून घेऊ. पुढचं पार्ट जास्त हार्ड नाही आहे. ठीक आहे, एकदा काय करू, हे बघा, एक असतो बोटचा स्पीड, एक असतो वॉटरचा स्पीड. ठीक आहे, तर बोटचा स्पीड आणि वॉटरचा स्पीड मिळून जो आहे दॅट इज द डाऊनस्ट्रीम, आणि ऑपोजिट डायरेक्शनला असतील तर अपस्ट्रीम म्हणतो. एक बोटचा स्पीड एक्स मानला, वॉटरचा स्पीड वाय मानला, एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय. आता आपला बेसिक फॉर्म्युला काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग आपण असं कन्सिडर करू की 16 किलोमीटर अपस्ट्रीम जाण्यासाठी किती वेळ लागेल, टाइम. मग 16 किलोमीटर डिवायडेड बाय कुठे चालला आहे, अपस्ट्रीम. अपस्ट्रीमचा स्पीड किती आहे, स्पीड किती अपस्ट्रीमचा, एक्स मायनस वाय. और सिमिलरली फॉर द डाऊनस्ट्रीम 24 अपॉन एक्स प्लस वाय. मग ह्या दोघांना मिळून लागलेला वेळ त्यांनी 6 किलोमीटर दिला आहे. आणि सेकंड कंडिशनसाठी आपण सेम अप्लाय केलेलं आहे. हे सेकंड इक्वेशन लिहिले. इथपर्यंत लिहून घ्या. हे लिहून झालं की आपण पुढचा पार्ट बघू याचाच. ओके, राईट नाव. ओके, त्या इक्वेशन्स पर्यंत आलं होतं. पहिले इक्वेशन आपले काय होतं, 16 24 अपॉन एक्स प्लस वाय. ठीक आहे, आता लेट 1 अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू ए किंवा एम, बुकमध्ये एम मानले, चला एम घेऊया. अँड 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू एन. ठीक आहे, त्यांनी 1 अपॉन एक्स मायनस वायला एम. ठीक आहे, आपण रिव्हर्स केलं, आपण ए आणि बी मानून घेऊ, थोडंसं काहीतरी डिफरन्स असावा म्हणून. ठीक आहे, वेगळं काहीतरी बघू आपण. ठीक आहे, आता या ठिकाणी देअरफॉर इक्वेशन 1 कसं तयार होतं, इक्वेशन 1 मध्ये काय होतं, 24 अपॉन एक्स प्लस वाय होता. तर 1 अपॉन एक्स प्लस वाय किती आहे, ए, प्लस 16 अपॉन एक्स मायनस वाय म्हणजे 16 बी इज इक्वल टू 6 आर. दिस इज इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, नंतर पुढच्या याच्यामध्ये काय आहे, 48 अपॉन एक्स प्लस वाय म्हणजे 48 ए प्लस त्यानंतर काय आहे या ठिकाणी 48 ए आणि 36 अपॉन एक्स मायनस वाय म्हणजे बी इज इक्वल टू किती आवर्स, किती टाइम लागलेला आहे याला, आय थिंक 13 आवर्स त्यांनी दिलेले आहे. या ठिकाणी 13 आवर्स नंबर 4 बघू. आता आपल्याला इक्वेशन सेम करायचं आहे. एक तर कोणाची कोइफिशियंट सेम नाही आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन करून डायरेक्ट आन्सर येणार नाही, आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन बाय द कोइफिशियंट्सने करावं लागेल. त्याचं 48ने याला केलं आणि 24ने व्हॅल्यू खूप मोठी होती, तसं केलं तरी आन्सर येणारच आहे. पण पहिले मी सिंपल बघतोय, समजा 3ला जर इक्वेशन 3ला जर 2ने मल्टिप्लाय केला, 24 2 चा 48, 2ने जर मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/2, 3ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, इथे 2ने मल्टिप्लाय केलं तर 48a प्लस 32b इज इक्वल टू 12. दिस इज इक्वेशन नंबर 5. 4 ॲज इट इज लिव. आपलं मेन या ठिकाणी टार्गेट काय आहे, एचं किंवा बीचे कोइफिशियंट सेम आले पाहिजे. हा इक्वेशन 4 सेम आले, प्लस प्लस याच्याला मायनस घेऊ, प्लसचं मायनस सबट्रॅक्शन केलं आपण, दिस विल गेट कॅन्सल. इथे मायनस 4b इज इक्वल टू हिअर इट इज -1, therefore b इज इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल 1/4. चला व्हॅल्यूज पुटअप करू. ए निघालेला आहे, सॉरी बी निघालाय, आपल्याला ए फाइंड आउट करायचं आहे. therefore इक्वेशन जी लहान इक्वेशन आहे, इक्वेशन 3 बिकम्स, इक्वेशन 3 काय आहे, 24a प्लस 16b, बी किती 1/4 इज इक्वल टू 6. 24a प्लस 4 ने डिवाइड केलं 4, इथे 6, 24a इज इक्वल टू 6 मायनस 4 2, a इज इक्वल टू 2 अपॉन 24 दॅट इज 1/12 डिवाइड केल्यावरती. ठीक आहे, ओके, a इज इक्वल टू, आता आपण इथे लिहू शकतो ॲज a इज इक्वल टू 1 अपॉन एक्स प्लस y which is equal to 1/12. Therefore x plus y is equal to 12. This is equation number I think 6. And similarly, and
b इज इक्वल टू 1 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू b किती आलाय 1/4. दोघांना रिव्हर्स केलं therefore x मायनस वाय इज इक्वल टू 4. एक तर क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा असं लिहा. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घ्या. हे झालं की आपण x आणि y च्या व्हॅल्यूज काढू. रेग्युलर पुढचे स्टेप जास्त हार्ड नाही, पटकन लिहून घ्या. राईट डाऊन दिस. ओके, आपल्याला काय आलं होतं. नाव घ्या दोन इक्वेशन. x प्लस वाय इज इक्वल टू 12 इक्वेशन नंबर 6 अँड x मायनस वाय इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 7. ठीक आहे, याला ऍडिशन जरी केलं तरी x y विल गेट कॅन्सल. x प्लस x 2x here it is 16x is equal to 8 अँड समजा या ठिकाणी यांना सबट्रॅक्ट केलं असतं किंवा आपण म्हणू अँड इक्वेशन. Therefore equation 6 becomes x plus y is equal to 12. ठीक है, x की वैल्यू पुट अप करा 8 plus y is equal to 12. Therefore y is equal to 12 minus 8 that is 4. ठीक है, therefore speed of boat is x kilometer per hour that is 8 किलोमीटर पर आवर अँड स्पीड ऑफ करंट. कोणता करंट? वॉटर करंट. दॅट इज वॉटरचा जो काही स्पीड आहे जाण्याचा करंट इज किती आला येतो 4 किलोमीटर पर आवर. हिअर इट इज द एंड ऑफ द प्रॉब्लेम. ठीक आहे, हा पार्ट मी असाच ठेवला होता इक्वेशन बघून लिहिण्यासाठी. हे एवढा पार्ट बाकीचा लिहून घ्या राहिलेल्या प्रॉब्लेमचा. आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. राईट डाऊन दिस. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. आपल्याला नेक्स्ट सॉल्व एक्झाम्पल बघायचं आहे. मी डिक्टेट करतो, त्याचा आन्सर सांगणार आहे डायरेक्टली. पहिले मी डिक्टेट करून देतो. राईट डाऊन द क्वेश्चन. लिहून घ्या. बघा, अ सर्टन अमाऊंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड. राईट डाऊन. अ सर्टन अमाऊंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड among certain number of students. ठीक है, full stop. Each would get rupees 2. less if 10 students were more. and each would get rupees 6 more if 15 students were less. Find the number of students and amount distributed. ठीक आहे, टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्यूट किती केलेली आहे आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता आपण या ठिकाणी त्यांनी जशी कंडिशन दिली तसं बघू. त्यांनी काय दिलं आहे, अ सर्टन अमाऊंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड टू द अमाउंट द सर्टन नंबर ऑफ स्टुडंट. चला आपण लिहू. लेट नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू x. ठीक है, नंतर अमाउंट टू बी डिस्ट्रीब्युटेड टू ईच स्टुडंट 5 रुपीज. त्यांनी पहिल्याच लाईन मध्ये दिले ना, काहीतरी सर्टन अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केलेली आहे काही विद्यार्थ्यांना. काही विद्यार्थी x आणि प्रत्येकाला किती दिली y, प्रत्येकाला सांगितले. देअरफॉर बघा, टोटल अमाउंट इज डिस्ट्रीब्युटेड x into y रुपीज. बघा, एकाला y दिले, 10 स्टुडंट्स असतील तर 10y, 50 स्टुडंट्स असतील तर 15y, x स्टुडंट्स असतील तर x into y. टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड. तुम्हाला विचारले टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड किती आहे x into y. तुम्हाला विचारले की टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती x.
हा तुम्हाला क्वेश्चन आहे. आता कंडिशन्स बघू काय दिलेलं आहे. बघा कंडिशन काय दिले, इच वुड गेट 2 रुपीज लेस, प्रत्येकाला 2 रुपीज कमी भेटतील. वाय प्रत्येकाला दिलेले त्यातनं 2 मायनस इफ 10 स्टुडंट्स वेअर मोर, जर तिथे 10 स्टुडंट एक्स्ट्रा असतील तर 10 स्टुडंट एक्स्ट्रा. यांचं मल्टिप्लिकेशन किती, टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड. टोटल अमाऊंट तर काय डिस्ट्रीब्यूट म्हणजे चेंज तर होणार नाहीये. टोटल अमाऊंट x इंटू वाय आहे, ते किती त्यांना दिलंय. आता 10 विद्यार्थी वाढले, 10 विद्यार्थी वाढल्यावरती प्रत्येकाला 2-2 रुपीज कमी येणार आहे असा नियम. चला आपण याचं कॅल्क्युलेशन करू आणि एक इक्वेशन फाइंड आउट करू. बघा x इंटू वाय, अगेन x इंटू दिस इज मायनस 2x, हियर इट इज प्लस 10y, प्लस 10 इंटू मायनस 2 दॅट विल बी मायनस 20 x इंटू वाय. हे प्लस हे पण प्लस हे इक्वेशनच्या अदर साईडला आहे, दिस विल गेट कॅन्सल. मायनस 2x प्लस 10y इज इक्वल टू मायनस 20 तिकडे गेले प्लस 20 होतील. चला 2 ने डिवाइड करून देऊ. 2 ने डिवाइड केलं इथे काय होईल, मायनस x प्लस 5y इज इक्वल टू 10. हियर इट इज द इक्वेशन 1. 2 ने डिवाइड करून घेतला. ओके, नेक्स्ट त्याच्या पुढचा पार्ट बघा. त्यानंतर अजून एक सेकंड कंडिशन त्यांनी काय दिलेली आहे, अँड इच वुड गेट 6 रुपीज मोर. नाव बाय द सेकंड कंडिशन काय, इच वुड गेट प्रत्येकाला 6 रुपीज जास्त भेटतील. प्रत्येकाला किती डिस्ट्रीब्युट केले, बाय 6 रुपये जास्त भेटतील. इफ 15 स्टुडंट्स वेअर लेस, टोटल नंबर ऑफ स्टुडंट 15नी, जर टोटल नंबर ऑफ स्टुडंट 15नी कमी केले तर प्रत्येकाला 6 रुपीज भेटतील. टोटल डिस्ट्रीब्यूट किती केलेले आपण, x इंटू वाय. हे नेहमीप्रमाणे x इंटू वाय, x इंटू 6x, हियर इट इज मायनस 15y, मायनस 15 इंटू 6, हियर इट विल बी 90, मायनस 90 इज इक्वल टू xy. ठीक आहे, ओके. नेक्स्ट प्लस एक्स वाय राईट साईडला, त्यामुळे कॅन्सल. या ठिकाणी 6x मायनस 15y इज इक्वल टू, हे तिकडे गेले प्लस 90. 6 ने डिवाइड होत आहे सगळे. याला इथे 15 ला डिवाइड नाही होणार 6 ने, मग मी 3 ने डिवाइड करतो. 2x मायनस 5y, 3 ने याला डिवाइड केलं, हियर इट इज 30. हियर इट इज इक्वेशन नंबर 2. नाव कन्सिडर हे दोन्ही इक्वेशन्सला आपण सोबत घेऊया. मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 इक्वेशन 1. नंतर इथे 2x मायनस 5y इज इक्वल टू 30 इक्वेशन 2. बघा वायचे कोएफिशिएंट सेम आहे आणि ऑपोजिट साइन आहे, डायरेक्ट ॲडिशन करा कारण हे कॅन्सल होईल. प्लस मायनस, मायनस एक्स प्लस एक्स आणि इथे हे ॲडिशन केले तर x इज इक्वल टू किती आलं, 40. अजून बाकी आहे लिहायचा पार्ट, एवढा पार्ट लिहून घ्या. ओके, राईट डाऊन दिस. जस्ट आपली व्हॅल्यू किती आली होती, x इज इक्वल टू 40. देअरफॉर आपण इथे म्हणूया इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 आपलं काय होतं, आय थिंक एक मिनिट, इक्वेशन 1 मी एकदा चेक करतो. मायनस एक्स प्लस 5y, मायनस एक्स प्लस 5y इज इक्वल टू किती होतं, 10 आलेला आपलं. ठीक आहे, व्हॅल्यूज आपण या ठिकाणी पुट करू. हियर इट इज मायनस 40 प्लस 5y इज इक्वल टू 10. 5y is equal to 10 plus 40 that is 50. y is equal to 5 ने डिवाइड केलं, y is equal to 10 आलं. Therefore आपण बघूया या ठिकाणी काय, therefore total number of students x किती आहे, 40 and total amount to be distributed किती आहे, x into y that is 40 into 10 that is 400 rupees. This is the answer. Okay, write on this. हा पार्ट लिहून घ्या. हे लिहून झाल्यावरती आपण लगेच पुढचं एक्झाम्पल बघूया. ओके.